एवढं हक्काचं घरी आम्ही हक्का घरात कशाक जातो. आम्ही वर्षभर घरात इथं मुंबईतच राहतो, नोकरी करतो आणि घरात जाताना आमच्या घर सगळं साफ भीत करूच लागतं. त्यासाठी 2 दिवस तरी 1 दिवस आधी जागवतो आम्ही. मधु दंडवते सारख्या माणसांनी कोकण ज्यांना पंतप्रधान पदासाठी जे ऑफर होती असे मधु दंडवते आहेत आणि त्यांनी कोकण रेल्वे सुरू केली आहे. कोकण रेल्वे खास कोकणासाठी केली होती आणि कोकणासाठी मुख्य म्हणजे गणेश उत्सव हा कोकणवासियांचाच आहे आणि गणेश उत्सवासाठी जर का गाड्या मिळत नसतील, आता आमच्या दोन्ही मित्रांनी सांगितले गाड्याला किती प्रॉब्लेम, किती वर्ष आम्ही बोंबा मारणार. आमका बोलतात हे करणार आहे ते करणार आहे, काही आमच्यासाठी केलं नाही. 25-24 जूनला आम्ही बुकिंगसाठी ॲप ओपन केला की तिकीट खिडकीवरती गेले किंवा ऑनलाईन बुकिंगमध्ये गेला, एका क्षणामध्ये तिकीट फुल होते. याचं कारण काय? माका एवढा बोलायचं आहे की जर काही फोटो कुठल्या एजंटला दिलेलो असतो तर 3-4 दिवस तो फोटो तरी बंद करू, जेणेकरून इतर गणेश भक्तांका तिकीट तरी अवेलेबल होईल. कोकणातलो सर्वात मोठो सण कोणतो असतात तर तो गणपती. गणपती म्हटलास तर खैचो चाकरमानी गावात गेल्याशिवाय होणार नाही. यंदाच्या वर्षात 27 ऑगस्टलाच बाप्पा सगळ्या गणेश भक्तांच्या भेटीक येतात. पण एक गडबड असा. आता ही कसली गडबड तर ती रेल्वेच्या तिकिटांची. सालाबादप्रमाणे यंदाही रेल्वेच्या गाड्यांची तिकिटा फुल झाली असत. मध्य रेल्वेने सुद्धा जादा गाड्या सोडलेल्या आहेत, पण त्याचा उपयोग काय? शेवटी तिकिटांची बोंबच ना. मग आता तिकिटा कशी गावतली ह्यो प्रश्न प्रत्येक गाववाल्यांका पडलेलो. त्या प्रश्नावर तोडगो कसो निघतलो त्या गणपती बाप्पाकच ठाऊ. पण त्याच्या आधी गाववाल्यांचा गारणा काय हा त्या एकदा ऐकाच. गणपती बाप्पा मोरया. माका एवढंच बोलायचं असा की पहिला 4 महिने पहिले बुकिंग होता, त्याच्यानंतर 2 महिने बुकिंगचा आणलं. 2 महिने बुकिंग आणल्यानंतर आता गणपती बाप्पा 27 ऑगस्टला आहेत. 25, 26, 27 लोक कधी जातली तो 2-3 दिवस अगोदर जातली. मग तर तारीख कधी तर 25 तारीख. 25-24 जूनला आम्ही बुकिंगसाठी ॲप ओपन केला की तिकीट खिडकीवरती गेले किंवा ऑनलाईन बुकिंगमध्ये गेला, एका क्षणामध्ये तिकीट फुल होते. याचं कारण काय? नंबर 1 माका एवढा बोलायचं आहे की जर काही फोटो कुठल्या एजंटला दिलेलो असतो तर 3-4 दिवस तो फोटो तरी बंद करू, जेणेकरून इतर गणेश भक्तांका तिकीट तरी अवेलेबल होईल. पहिलो प्रश्न. दुसरा प्रश्न, जी कोकण कन्या गाडी जी इथून सुटता ती मडगावाक जाता, त्यानंतर तुतारी गाडी असा ती सावंतवाडीपर्यंत पोचता. दुसरी गाडी असा जनशताब्दी. कोकण कन्या गाडी जवळजवळ 22 डबे असत. पहिलं 72ची व्यवस्था होती, आता ती झाली 80. मग जर त्या गाडीला 22 डबे लागतात तर दुसरी मुंबई ते सावंतवाडी गाडी असा त्याका फक्त 15 डबे. जनशताब्दी गाडी असा त्याच्यात 108 सीटिंग व्यवस्था आता त्याका पहिले 15 डबे. ते जर 7-7 डबे जर तिथे वाढवले तर 400 लोक आणि ते जवळजवळ 7 ते 800 म्हणजे जवळजवळ 1200 लोक तरी जातली. ह्या एक होईल. मग हे जे बारीक बारीक गोष्टी असत हे जर बघितले तर तेवढी सुविधा तेवढी करूची लागतली. माका ह्या म्हणूच असा की ह्यो जो रडगण दरवर्षी म्हणजे बुकिंग येले बघा, चाकरमनी गणेश भक्ता गावी जाण्याची 2च. एक म्हणजे एप्रिल-मे महिनो, दुसरं गणपतीचं सरसकट जातात. या प्रशासनाला माहिती असून सुद्धा ह्यो कोकणवासियांसाठी ह्यो काय प्रॉब्लेम होता ह्याच्यावरती आमका सोल्युशन व्हाया. दरवर्षी रडगणा नको आहे. हे झाले 2. तिसरं माका एक म्हणायचं आहे की आता जवळजवळ कोकण कन्याची सुरुवात होऊन जवळजवळ 22 ते 25 वर्ष झाली. 25 वर्षामध्ये एकच ट्रॅक ह्या काही एवढा जर आपल्याला उत्पन्न जर मिळता कोकण कन्याचे म्हणजे जे महामंडळ इतका उत्पन्न मिळतं, मग ते उत्पन्न जर होता काय जर अजून एक ट्रॅक केला तर तेवढी सुविधा तरी लोकांना मिळेल. हे माका म्हणायचं आहे. ही माझा एक तातडीने कळके विनंती की ह्याच्यावरती विचार करून पुढच्या वर्षी आता बघा बऱ्याचशा गाड्या सुटतात पण कुठे प्रॉब्लेम काय नाही, तिकीट मिळतच नाही. ह्याच्यावरती आमका काय सोल्युशन द्यावा हे माझी प्रशासनाक रेल्वे मंत्र्याला विनंती असा. धन्यवाद. आणखी काही गणेश भक्त आहेत, तुम्ही कोणत्या ठिकाणी गावी जाण्यासाठी बुकिंग करत असता आणि काय परिस्थिती असते ती? आता बघायला गेलं तर आम्ही कोकणातलेच, म्हणजे माझं गाव कुंभवडे कणकवली. दरवर्षी उद्भवणारा हा प्रश्न आहे. लोकांनाही माहिती आहे की काय त्रास होत असतो, गणेश भक्तांनाही माहिती आहे की दरवेळेस आपण कोकणात जायचं म्हणतो, आपल्याला आवड असते. एक गणपती बाप्पा आपल्या घरी येणार असतात त्यासाठी एक आवड असते. पण ह्या आता कोकण रेल्वेची आपली बुकिंग म्हणालात
तर तुम्ही सतत पाहिलं आपल्याकडे IRCTC सारखा ॲपही आहे, पण त्या ॲपवर पण जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तोही वेटिंगवर जातो. म्हणजे आम्ही नक्की बुकिंग करायची कुठे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघितलं तर इथे दाखवतंय वेटिंग दाखवतंय. म्हणजे जर एखाद्या सामान्य गणेश भक्ताला जर आपल्या गावी जायचं असेल तर साधं रस्त्याने जायचं म्हटलं तर तुम्ही आपल्या कोकणचा जो पट्टा आहे, मुंबई गोवा हायवे म्हणा किंवा कुठूनही कोल्हापूर मार्गे म्हणा, रस्त्याला खड्डे एवढे आहेत ना ताई की तुम्हाला एक साधा चाकरमणी म्हणा किंवा गणेश भक्त म्हणा, तो जाताना त्याला जो त्रास होतो तो कोणाला बघवणार असं नाही. आणि मग जर ह्या त्रासातून जर आम्हाला जायचं नसेल तर म्हणून आम्ही ट्रेनचा पर्याय निवडतो. पण या कोकण रेल्वेला जसं आता दादांनी सांगितलं की आपला इतिहास खूप चांगला आहे कोकण रेल्वेचा, पण आता जे काही सध्या सुरू आहे तर माझी एकच विनंती राहील की कोकण रेल्वेला सध्या तरी आपल्या या उत्सवादरम्यान तरी की तिकीट्सचं किंवा लोकांना जाण्यासाठी जादा गाड्या ज्या तुम्ही सोडताय असं म्हणता, पण वाटत नाही की त्या जादा आहेत म्हणून, कारण कोणालाच तिकीट अवेलेबल होत नाही. वेटिंगला म्हणाला तर आज वेटिंगलाही फाईन मारली जाते लोकांना की फक्त काय 5 लोक किंवा 8 लोक. पण म्हणजे बाकीचे चाकरमणी आहेत, जे बाकीचे गणेश भक्त आहेत, ज्यांना आवड आहे कोकणामध्ये जाण्याची, ते काय करणार. हाच आमचा एक छोटासा सवाल आहे की त्यांनी तो लक्षात घ्यावा आणि कोकणातल्या या लोकांसाठी भरघोस असं काहीतरी करावं की जेणेकरून हे गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आपल्या मातीत लोकांबरोबर आनंद व्यक्त करू शकतील. असा वेटिंगचा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केलात ती खरीच गोष्ट आहे. म्हणजे गणेश भक्तांना या वेटिंगमुळे देखील बराच त्रास होतो. जेव्हा गणेश भक्त ट्रेनमध्ये वेटिंग असल्यावरती देखील जातात तेव्हा आता तर शुल्क देखील मोठ्या प्रमाणावर त्यावरती आकारण्यात येते. तेच म्हटलं ना ताई की आज आपला जर गणेश भक्त म्हणाल किंवा आपल्या मुंबईतील चाकरमणी म्हणा किंवा आपली ही सामान्य वस्ती आहे, आज गिरण गावातली लोक म्हणा किंवा आपल्या भांडूप साईडला राहणारी जी कोकणवासियातली लोक आहेत, त्यांना जर तुम्ही बघितलं तर जो तो फक्त एक नोकरी करतो, आज 25,000 15,000 पगार आहे त्यांना. जर गावी जाताना त्यांना हे जर वेटिंगला जाताना जर त्यांनी बिचाऱ्यांनी प्रयत्न केला जाण्यासाठी तर त्यांना जो फाईन आकारला जातो तो शुल्क पण एवढा महाग असतो की त्यांच्या खिशाला तो परवडणार नाही. मग जर तुम्ही शुल्क आकारताय तर माझा तोच पुन्हा प्रश्न आहे की त्या माणसांनी त्या लोकांनी जायचं कसं. एक तर रस्ते तरी सुधारवा, नाहीतर त्या ट्रेनसाठी तरी त्या लोकांना प्रयत्न करा की जेणेकरून ती लोक स्वतःच्या गावी पोहोचतील. आणि शुल्क जर तुम्ही जसं म्हणताय की जे चार्जेस लावले जातात त्याच्यावरही थोडा त्यांनी विचार करावा असं माझं मत आहे. मध्य रेल्वेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही एक्स्ट्रा गाड्यांचं आयोजन केलेलं आहे, कोकणात जाण्यासाठी ट्रेनचं आयोजन केलेलं आहे. परंतु आपण आता सध्या परिस्थिती बघतोय तर रिग्रेट दाखवते त्या तिकिटांवरती, तर वेटिंग देखील दाखवते. काय दरवर्षीचा अनुभव आहे तुमचा? अनुभव असा आहे, आधी ही कोकण रेल्वे मजूर दंडवत असताना सुरू झाली आणि त्या मजूर दंडवत कोकण रेल्वेसाठी कितीतरी त्यांनी केलं. अशा मजूर दंडवतांसारख्या माणसांनी कोकण ज्यांना पंतप्रधान पदासाठी जे ऑफर होती असे मजूर दंडवत आहेत आणि त्यांनी कोकण रेल्वे सुरू केली आहे. कोकण रेल्वे खास कोकणासाठी केली होती आणि कोकणासाठी मुख्य म्हणजे गणेश उत्सव हा कोकणवासियांचाच आहे. आणि गणेश उत्सवासाठी जर का गाड्या मिळत नसतील, आता आमच्या दोन्ही मित्रांनी सांगितलं गाड्याला किती प्रॉब्लेम, किती वर्ष आम्ही बोंबा मारणार. हे बघा मी मुद्दाम पेपर लावलं, हे बघा 38 विशेष रेल्वे गाड्या, हे बघा 38 विशेष रेल्वे गाड्या, 46 विशेष, काय विशेष रेल्वे गाड्या कुठे आम्हाला कुठे तिकीट मिळत आहे. मग आम्ही काय करायचं काय, नुसतं आम्ही खुश व्हायचं नाही ना. आपल्यासाठी एवढ्या गाड्या मिळाल्या आहेत, अरे पण आमचं एवढं हक्काचं घरी आम्ही हक्का घरात कशाक जात आहोत. आम्ही वर्षभर घरात इथं मुंबईतच राहत आहोत, नोकरी करत आहोत आणि घरात जाताना आमच्या घर सगळ्यात साफ बीप करूचा लागतं. त्यासाठी 2 दिवस तरी 1 दिवस आधी जाऊतो आम्ही अचानक. मग घरात गणपती कसं आणतो आम्ही. म्हणूनच आमका संपूर्ण काही असं ह्या गाड्या नुसत्या विशेष नुसत्या दाखवतात पेपरला दाखवून उपयोग नाही. त्याच्या आधी त्या सगळ्या बुक झालेल्या असतात. आता मी परत ते बोलत नाही आहे, त्याआधी त्या संपूर्ण पुढे जातात. अशा गाड्यांसाठी खरोखर दुर्दैव आहे आम्हाला गाड्या. आम्ही किती आंदोलन करणार. आता त्या आंदोलनासाठी कालच आम्ही 35 संस्थांनी दादरला आंदोलन केलं. हे बघा मी दिला मुद्दाम, हे बघा रस्ता गाड्या नाही आहेत, गाड्या नाही आहेत म्हणून आम्ही आता रस्त्याने पण कसं जाणार. आम्ही आमच्या खिशातल्या गाड्यांसाठी रस्ता जातो. आम्ही 4-5 जण मित्र करतो, बायका पोरं आम्ही घेऊन जातो त्या गाड्यातून. त्या गाड्या म्हणजे काय, ते पण कोण भाड्यातून घेऊन जातो ना आम्ही गाड्या. मग त्या गाड्या जाताना 5 तासात जाणारी गाडी 24 तासांना आमची जात असेल गाडी. मग आमचं गणपती कधी आणून झाला आम्ही.
आणि आम्ही कधी पुचलेलो. अशा परिस्थितीत खरोखर अशा परिस्थितीत खरोखर नुसता कोकण रेल्वे नाही या मध्य रेल्वेने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. नाहीतर याच्या पुढे आम्ही कोकण रेल्वेच्या मार्गाने जात असताना रस्त्याचा पूर्ण विल्हेवाट झालेली आहे. दरवर्षी आम्ही बोंबा मारतो, अरे रस्ते तयार करा, रस्ते तयार करा. आता आम्ही खरोखर मुख्यमंत्र्यांच्या घरावर गणेश हे बघा सरळ दिलेलं आहे. गणेश जयंतीला आम्ही हे बघा चतुर्थीचे अनंत चतुर्थीच्या दिवशी 12 सप्टेंबर रोजी वर्षा बंगल्यावर मूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. असून हा सोहळा शासनाच्या निर्दिष्ट मी मुद्दाम निर्दिष्ट बोलतोय, प्रशासनाला जाग येण्यासाठीच करतोय. आणि शासनाला जाग यावी यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य तुमच्या या माध्यमाने शासनापर्यंत जाणार आहे. आणि कोकण रेल्वेच्या आमच्या संपूर्ण मुंबईच्या नोकरवासियांना कामगारांना कोकणात गणपती उत्सव निदान चांगल्या व्यवस्थित द्यायला मिळून दे. आणि आमचं गणपती आमका पाहून दे आणि तुमका पण पाहून दे. यासाठी ताई दरवर्षीचं हे आहे, म्हणजे दरवर्षी गणेश भक्तांना जेव्हा कोकणात जायचं असतं तेव्हा याच त्रासाला सामोरे जावं लागतं, कारण आतुरता दाटलेली असते आपल्या गावी जाऊन आपल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी. परंतु हा त्रास दरवर्षीचा आहे, यावर्षी देखील तशीच परिस्थिती आहे. काय म्हणणे आपले? दरवर्षीचा आहेच त्रास. गेल्या वर्षी तर लोकांना मुख्यमंत्र्यांनी एक्स्ट्रा गाड्या सोडलेल्या, कुठल्या BST लालपरी, त्या लालपरी ती काही भेटलीच नाही लोकांना. लोकांचे 5-5, 6-7 तास तारंबळले, कारण का लोकांना काही त्या गाड्या पण भेटल्या नाही. ट्रेनचा तर प्रवासाच्या लोकांनी दलाल लोकांनी अगोदरच बुकिंग करून ठेवलेली आहे की आम्हाला, त्याच्यात एका तिकिटीच्या मागे 400 रुपये एक्स्ट्रा चार्जेस लावतात ते लोक. म्हणजे आता घरातले जर 3-4 जण गेले तर 2000 रुपये कुठे गेले नाही. मग असे जर गणपती आपल्या गावाकडे जायचं असेल तर आमका 2-2 हजार रुपये एक्स्ट्रा देऊच आहे त्यांना, तर मग काय करणार? हे प्रशासन काय करतात आमका? परत रस्त्याने जायचं गाडी प्रायव्हेटची करू तर आमका त्याका 25-30 हजार रुपये प्रायव्हेट गाडीक देऊच लागतात. मग त्या गाडीच्या जाताना 8 तास लागतात, तिथे 12-14 तास लागतात आमका जाऊ. म्हणजे या प्रशासन फक्त आमका बोलतात हे करणार आहे ते करणार आहे, काही आमच्यासाठी केलं नाहीये. बस आमच्या गणपतीला आम्हाला जाऊचं असं. आमचं गाव कणकवली आहे आणि हे नारायण राणे त्यांच्या गावची आहेत आम्ही लोक, पण काही ते राणे काय उपयोगाचे नाही आहेत आमच्या, फक्त नामदारी पुरता आहेत. धन्यवाद. आपलं काय म्हणणं आहे यावर एकंदरीत? ॲक्च्युली हा दरवर्षीचोच प्रॉब्लेम असा. गणेशोत्सव इलो का रेल्वे प्रशासन डिक्लेअर करता आम्ही अमुक गाड्या सोडल्या आणि तमुक गाड्या सोडल्या. सामान्य लोकांना याचा काहीच फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही सकाळी याच्यावरती ओपन करून बसता तर 2 मिनिटात सगळे तिकीटा फुल झालेली असतात. पण याच्यावरती कायमस्वरूपी तोडगो निघा करू. पण हे दरवर्षीचा रडगाणा माका तर असाच वाटतं की हे कोकणवासियांच्या नशिबात ह्याच लिहिलेला की तुम्ही यावा धक्के खावा आणि जावा. पण कोण मेला जगला त्याच्यात त्यांना काहीच फरक पडत नाही. तरी माका तरी असं वाटतं की जे गाडी सोडताच रेल्वेची गाडी ते निदान गणेशोत्सवासाठी तरी तुम्ही कोकणापुरतेच मर्यादित सोडा. तुम्ही सोडताच गाडी पुढेपर्यंत याची बुकिंग ऑलरेडी झालेली असता. जो सामान्य लोक असतात ज्यांना कॉम्प्युटरचा पण नॉलेज नाही त्यांना याचा फायदा खरोखर मिळतच नाही. आणि समजा गाडी जरी करून गेलास तिकडे तिकडे पैसे गोळा करून कर्ज काढून तरी ते गाड्यांना जाऊ 12-12, 14, 16 तास लागतात. म्हणजे गणपती दिवशी पण तो माणूस गणपतीची पूजा करून घराकडे पोहोचत नाही. म्हणजे घराकडे जाऊन 3-4 वाजतात. तरी माका एवढीच विनंती आहे की प्रशासनाने किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती व्यवस्थित लक्ष घालून की सामान्य लोकांना याचा जो फायदा होईल तेवढं करून देऊ करू. आणि जी कोकणवासियांची दरवर्षी नशिबाची थट्टा चालली आहे ती बंद करू करूया. एवढाच माझा मत आहे. दरवर्षीचा हा देखील गणेश भक्तांना अनुभव आहे की जेव्हा गाड्या बुक करतात तेव्हा मात्र फुल झालेलं दाखवतं, परंतु जेव्हा खरोखर गावी जाण्यासाठी त्या ट्रेनमधून प्रवास करत असतात तेव्हा बऱ्याच सीट ज्या आहेत त्या रिकाम्या असतात. जो राखीव कोटा असतो, राखीव कोटा माका असा म्हणूचा असा की गणपतीच्या अगोदर 4 दिवस जो राखीव कोटा असतो ना तो राखीव कोटा स्थगित करावा. कारण हे 4 दिवसच महत्वाचे असतात. तो जर स्थगित केला तो त्या ट्रेनला राखीव कोटा द्यायला तर इतर सामान्य आमच्या गणेश भक्तांना तिकडे मिळतील. हे झालं गणेश उत्सवाच्या वेळेला. पण गणेश उत्सव सोडला तर इतर वेळेला आपण कोकण कन्या जर बुक करायला गेलो तरी पण फुल असते. मला काय म्हणायचं की कोकण रेल्वेला कोकण कन्याला जी इंजिन लागते तीच इंजिन तुतारेला लागते, तीच इंजिन जनशताब्दी लागते. मग तिथे त्याला 7-7 डबे जर वाढवले तर 1200 ते 1300 चाकरमणी गणेश भक्त त्या गाडीने प्रवास करू. ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर आता इथून बांद्र्यावरून जी गाडी सुटते ती आठवड्यातून 2 दिवस सुटते. ती गाडी जर डेली केली तर इकडच्या लोकांना सुद्धा तिथे जायला मिळेल. हे आमचे ज्वलंत प्रश्न, ह्या मागण्या आमच्या मान्य कराव्यात प्रशासनाने. धन्यवाद.
गणेश भक्तांची ही दरवर्षीची व्यथा आहे. यावर्षी देखील तीच परिस्थिती आहे आणि यामुळेच गणेश भक्तांना नाहक त्रास होत आहे. न्यूज 18 लोकमतनी हा स्पेशल रिपोर्ट घेतलेला आहे. गणेश भक्तांच्या नेमका मागण्या काय आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे यातून त्यांनी जाणून घेतलेलं आहे. परंतु यानंतर तरी आता पुन्हा एकदा 3 तारखेपासून पुन्हा नवीन गाड्यांसाठी बुकिंग सुरू होणार आहे. तसंच 5 तारखेपासून देखील नवीन गाड्यांसाठी बुकिंग सुरू होणार आहे. तेव्हा तरी काहीतरी परिस्थिती बदलेल का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.